साठी आम्ही त्याला मदत करतो. आणि आता होणारी मॅच विठलाय देवी स्पोर्ट सिंधुदुर्गवाडी आणि आणि वर्सेस नीते होईल मॅचला सुरुवात. पहिला चेंडू हा देखील डी झोन मध्ये एक धाव आणि दोन चेंडू एक धाव झालेले आहे आणि स्ट्राइक वर आहेत ते राहुल आणि नॉन स्ट्राइक वर आहेत ते. हा देखील लेग साईडच्या दिशेने खेळलेला बॉल आणि या चेंडूवरती चौकार आर पार सीमारेषे पार येतोय चौकार आणि संघाचं धाव फलक पोहोचतोय ते 5 या आकड्यावरती. थँक्यू. हा देखील फुल टॉस करून घेतलेला चेंडू. बघूया किती रन प्राप्त होत आहेत या चेंडूवरती. 2 धाव कंप्लीट केलेत. तिसरा धावेचा प्रयत्न करतायत की काय आणि तिसरी धाव थांबवलेली आहे. 2च धाव आणि संघाचा धाव फलक पोहोचतोय ते 7 या आकड्यावरती. हॅलो हॅलो मागील मॅचचा सामनावीर नक्कीच सूरज पवार बक्कासूर. यायचं आहे सूरज दादा, आपण यायचं आहे. आपला मान सन्मान इथं केला जाईल. त्यानंतर सामनावीर दिलं जाईल आपल्याला. माननीय संदीप कुराडे दादा आपण यायचं आहे. सूरज पवारला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार द्यायचा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अशोक. कदाचित त्याच्या अगोदरच्या मॅचचा सुद्धा एक सामनावीर बाकी आहे आमरक संघाचा, तो देखील देऊन टाका. तोही सूरज पवार बकासूर यालाच. सात गडी 7 रन 1 गडी बाद. सात रन 1 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक घेऊन येतोय ऋषी. गोलंदाजी ट्रॅक वरती पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. एक चांगली गोलंदाजी झाली. याच्या अगोदरचं षटक सुद्धा चांगलं हाताळलं गेलंय.
काही विकेटचं पतंग पहिल्याच बॉलवर ऋषी दाखवतोय आपली झलक मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवर. चला पुढचा बॉल. मॅचला खूप वेळ होतो मित्रांनो, सहकार्य करा. अमोल दादा भाईगडे आपलं देखील या मंचावर खूप खूप स्वागत दादा. आपण आपला मोलाचा वेळ काढून हो खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. विकेटचं पतंग चांगला झेलेक मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅट्समन रोहित. रोहित नक्कीच क्रिकेटच्या दुनियेतलं मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये, तेच नाव रोहित. कुठेतरी दबाव आलाय बॅटिंग लाईनवर. तो दबाव हटवेल का रोहित. पाहूया पुढचा बॉल ऋषीचा. ऋषी 4 बॉल मध्ये 2 विकेट 3 रन देतोय अवघ्या. चांगलं क्षेत्ररक्षण. मध्ये देवा. दोन षटकांचा सामना संपलेला आहे मित्रांनो. स्पीडअप घ्यायचं आहे आपल्याला. सहकार्य करा. चला देवा, स्पीडअप घ्यायचंय.
पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. विकेटचं पतंग मैदानाच्या आतमध्ये. देवा बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. तेजस तेजस चला स्पीडअप घ्यायचंय आपल्याला. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा. चुकी होते आणि चौकार. ह्या चुका करून चालणार नाही मित्रा. पुन्हा एकदा. हो आता सुटणार नाही. हे सेफ हँड आहेत. हेमंत बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. आर्यन अरुण चला अरुण स्पीडअप घ्यायचंय. शेवटचा बॉल डॉट बॉल मध्ये. सॉरी मित्रांनो विकेट असेल. विकेट आहे. शेवटच्या बॉल वरती विकेट येते अरुणची. स्कोर गार्ड टोटल स्कोर होतोय हौदाजवाडी या संघाचा 19. 20 ला विन असेल. कंपल्सरी चेस आहे मित्रांनो लक्षात ठेवा. चला स्पीडअप घ्यायचंय. मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. टीम हौदाची वाडी आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. रोहितदादा पवार यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट नाटोशी आयोजित यांच्याकडून खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच सोबतच गौरव दादा तुम्ही देखील आलात आपला मोलाचा वेळ काढून. तुमचं देखील खूप खूप आभार दादा.
या मंचावर आपल्यासाठी मंच सजलेला आहे, बसून घ्यायचंय. तसेच आम्हा सर्वांचे लाडके आप्पा आप्पा आपण देखील यायचंय. आपली जागा इकडे आहे आप्पा, आपण इकडे बसा. आपल्यासाठी हा सिंहासन नटवून सजवून ठेवलेला आहे. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला हेमंत असेल तर एका बाजूला अशोक, प्रदीप. सॉरी, प्रदीप ऑन स्ट्राइकला प्रदीप असेल तर नॉन स्ट्राइकला हेमंत. ही सलामाची जोडी. गोलंदाजी ट्रॅक वरती अशोक. आयोजक बॉल ची कमतरता भासते, लक्ष द्यायचंय आपल्याला. मित्रांनो, बॉल वरती लक्ष ठेवा. रोहित दादा पवार यायचंय आपण मंचावर. तसेच गौरव दादा, आप्पा. पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट. प्रदीप बॅक टू द डगआउट. चांगली गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा बॉल होता. ब्लॉकेज बोलू शकतो आपण त्याला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अरविंद. प्रदीपची जागा घ्यायला आता मात्र अरविंद आलाय. हेमंतने कान मंत्र दिलाय. हेमंतने पाहिले विकेट. कसा पडतोय बॉल, कोणत्या दिशेवर वळतोय त्याला माहिती पडले. पुन्हा एकदा आपला दुसरा बॉल घेऊन अशोक डी झोन मध्ये जाईल. संघाचा श्री गणेश झाला एका धावेने डी झोन मध्ये. हॅलो. तर धन्यवाद मनोज सर, तुम्ही मला कॉमेंट्री करण्याबद्दल. तर मॅच लवकर लवकर चालू करायचे. चार चेंडू 3 धावा. मस्त असा फटका मारलाय. चेंडू कॅच. काय हा झेल पकडलाय. उत्तम असं क्षेत्ररक्षण.
चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला. हेमंत संघाचा कणा, संघाचा पाठीराखा, बॅक टू द डगआउट. चांगली झेल. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. अर्जुन हेमंतची जागा घ्यायला आता मैदानाच्या आतमध्ये अरविंद. गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय. अक्षयला पाहतोय आपण. चला पुढचा टॉस घेतोय आपण. त्रिमूर्ती स्पोर्ट मोडकवाडी व महावीर स्पोर्ट मोडकवाडी या संघांमध्ये होतोय टॉस. टॉस का बॉस या मंचावर रोहितदादा पवार यांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. चला आप्पा आमचे आदरणीय सर्वांचे लाडके आप्पा, आणि आप्पा ह्याच नावाने त्यांची दहशत आहे हे सर्वांना माहित आहे. आप्पा प्लीज मंचावर या आणि आपण हा टॉस पुढील सामन्याचा करायचा आहे. एक शॉर्ट रन असेल. चला नक्कीच एक शॉर्ट रन असेल. गुड कॉल अंपायर. डॉट बॉल प्रति उत्तर दिले. अजून एकदा काय गोलंदाजी करतोय अक्षय. जरी माझं शरीर लहान असेल तरी माझा जो खेळायचा अंदाज आहे तो मात्र वेगवान आहे. तो दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा हो उडवलाय. कॅचेटची कॉल. सेफ हँड आहे ते. पुन्हा एकदा अजून एक विकेटचं पतंग. पाहताय अर्धी टीम मात्र माघारी गेले. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आशिष. चला दोन्ही संघाचे कॅप्टन यायचे आहेत प्लीज. टॉस का बॉस या मंचावर टॉस केला जाईल. टॉस झाला आहे. प्लीज निर्णय लवकर कळवायचा आहे दोन्ही संघ. पुढचा बॉल आशिष खेळेल आपला पहिला बॉल. मोडकवाडी संघाचा निर्णय असेल बॉलिंग. हो चांगला बॉल
अगदी क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र. तितका छान आशिषने खेळून काढला. सहा बॉल मध्ये 9 रनची गरज आहे टीम शिद्रुकवाडीला. 6 बॉल 9 असं समीकरण होते मैदानाच्या आतमध्ये. सामना रंगलाय, सामना रोमांचक झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती राहुल वासेस अजय, सॉरी आशिष. राहुल की आशिष, आशिष की राहुल. 9 बॉल 9 रन 6 बॉल. विकेटचा अंपायर एक शॉर्ट रन. गुड कॉल. एक शॉर्ट रन, एकच रन असेल, एक पण नाहीये. अंपायर ही रन नसेल, 0 रन असेल. एकही रन नाही या बॉलवर. पण फलंदाज मात्र दबत्या पायाने माघार येतोय. मॅचचं समीकरण बदलेल का हे सांगतील पुढचे 5 बॉल. गोलंदाजी ट्रॅक वरती राहुल आपले मॅजिकल फिंगर दाखवेल का मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल मध्ये 9 रनची गरज. ओ चांगली झेल मॅच मध्ये. आता मात्र आशा दिशा सर्व काही बदललं आहे. आगळं वेगळं झालं हे समीकरण. तू चल मैं आया हे समीकरण मात्र टीम शिद्रुकवाडी मध्ये चालू झालं आहे. हॅट्रिकचा चान्स राहुल याला मात्र डी झोन मध्ये नवीन बॉल द्या. मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात करा मित्रांनो. सहकार्य करा आयोजक नियोजनाला. चांगला बॉल राहुल याच्या माध्यमातून एक चांगला बॉल. मॅच बनवले. मॅच वन साइड होती टीम शिद्रुकवाडीची, पण ती मॅच बनवले राहुल याने. मी उभा आहे माझ्या संघासाठी हे मात्र सांगतोय. आता पुढचा बॉल कॅचची कॉल, मिसफील्ड. पुन्हा एकदा विकेटचं पतंग. 2 धावा असतील. तिसऱ्या धावेवर मात्र विकेटचं पतंग. अमर बॅक टू द डग आउट. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. किरण, चला किरण थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. सहकार्य करा आयोजक नियोजनाला. एक बॉल आणि एक बॉल मध्ये 6 रनची गरज मैदानाच्या आतमध्ये टीम शिद्रुकवाडी या संघाला. काय होईल. एक बॉल आणि एक
घणाघाती प्रहार म्हणजे षटकार मारेल का? मच्छिंद्र 1 बॉल 6 हे समीकरण. चला पाहूया. चांगला बॉल खोदून काढलाय 4 रन साठी. वेल ट्राय मच्छिंद्र, खूप चांगला खेळून काढला. हार्ड लक बॅड लक टीम शिद्रुकवाडी. बॉल जमा करायचा आहे मित्रांनो. चला पुढच्या दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये तयार राहायचं आहे मित्रांनो. भरपूर वेळ झाला.